चला तर मंडळी, मुलं भाज्या खात नसतील तर आपल्याला अशी लपवाछपवी करावीच लागते. अर्धा किलो फ्लॉवरचे मोठे मोठे फुलं घेतले, स्वच्छ धुवून कोरडे केले आणि किसून घ्यायचे. त्यामध्ये चमचाभर मीठ घालून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं. 10 मिनिटांनंतर मीठ लावलेली फ्लॉवर एखाद्या कापडात काढायची. जमेल तितकी घट्ट पिळून पाणी काढून घ्यायची. ही फ्लॉवर कापडात बाजूला ठेवायची. या फ्लॉवरच्या पाण्यात भरपूर मीठ आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ, थोडासा ओवा आणि साधं पाणी घालून मऊसूत कणिक मळायची. कणिक मळली की त्यामध्ये थोडंसं तेल घालून थोडीशी मळून मुरण्यासाठी बाजूला ठेवायची. जी फ्लॉवर पिळून ठेवली होती त्यामध्ये मसाले घालायचे. हळद, धणेपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ घालायचं नाही. पॅनमध्ये तेल गरम केलंय. मिरची, जिरं, आल्याचं वाटण घालून कच्चापणा जाईपर्यंत परतायचं. फ्लॉवरचं मिश्रण मध्यम आचेवर 2-3 मिनिटं परतायचं. अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण आधीही मीठ घातलंय. भाजी करायची नाही. 2-3 मिनिटं परतलं. कोथिंबीर घालून गार करायचं. जी कणिक मळून ठेवली होती छोटासा गोळा घ्यायचा, पारी करायची. फ्लॉवरच्या पराठ्याचं मिश्रण घालून पराठा लाटून भाजायचा. मुलांना फार आवडतो, नक्की बनवा.